मंडळी सर्वांचं सर आपल्या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मंडळी, सर्वांचं सरचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही बघू शकता आज आपण शेतावर आले आणि भरपूर दिवस झाले लावणी झाल्यापासून आपण कधी गेलो नव्हतो. आज आलो, आज चाललो शेतावर. बघू ते कसं काय झालं आहे, कशा प्रकारचं ते लावलेलं आहे होतं ते रुजलं आहे की नाही ते बघूया. आणि आज लावणी असते, बघू शकता सर्वांच्या टोक्यात आलेल्या आहेत. सर्वांच्या ज्या लावणी होत्या त्या झालेल्या आहेत. लावणी बोलतो आमच्या भाषेमध्ये इकडे. तर सर्वांचं झालेलं आहे आणि आता ट्रॅक्टरवाले पण इकडे काही दिसणार नाही कुठेही, कारण तर प्रत्येकाचं शेत लावून झालेलं आहे आणि जो शेतकरी वर्ग होता तो आता सुकवलेला आहे. कारण तर मेन गोष्ट काय असते, लावणी असते. कापणीला काही वाटत नाही एवढं, कारण तर तेव्हा पाऊस वगैरे नसतो आणि माणसाच्या मनाप्रमाणे काम करत असतो की चला आता ऊन लागते, बसा थोडा वेळ बसा किंवा आराम करा. तर तशा प्रकारचं चालू असं कापणीच्या टायमाला. पण लावणीला कंटिन्यू शेतामध्ये काम करावं लागतं. ही मेन गोष्ट आहे आमची, म्हणजे लावणी ही आहे ना, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण तर याच्यामध्ये कसं आहे, माणूस थकतो खूप. पूर्ण दिवस शेतावर, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतावर असतो आणि भरपूर असा त्याला त्रास होत असतो लावणीमध्ये. कारण तर चिखल वगैरे मध्ये पाय टाकावे लागतात. पाय पूर्णच आतमध्ये जातात, दगडी वगैरे भरत असतात, त्याच्या पायाला खूप भेगा वगैरे पडतात. तर तशा प्रकारचं लावणीचं काम असतं आणि माणसंसुद्धा मिळत नाही. माणसं घेऊन शेती करण्यात मजा नाही आहे. कारण तर ती माणसं तुम्ही बघू शकता की पहिले जी शेती करायची तेव्हा नांगर असायचे, बैल असायचे, बैलजोडी असायची. नांगराच्या सहाय्याने आपण उकलन बोलतो आहे ते करायचो. त्यानंतर जेव्हा त्याचं चिखल करायचं असेल लावणीच्या टायमाला, तेव्हा त्याच्यावर आलवाट वगैरे असं अशा प्रकारचं काहीतरी एक हे होतं, साधन होतं की ज्याने गवत वगैरे सगळं मारलं जायचं आणि तशा प्रकारचं नांगर वगैरे असायचे. आता तसे काय, आता ट्रॅक्टर आलेत. आता नॅचरल शेती जी आपण करायचो ती राहिलेली नाही. तर ही आता आणि माणसं घेतो आपण लावणीला, पटपट 2-4 दिवसामध्ये लावणी पूर्ण करून टाकतो. त्याला अर्थ नाही आहे. पहिली जी शेती होती तेव्हा सगळे लोक एकत्र असायची शेतामध्ये. आपली आधुनिक ती गाणी असायची, जुनी पुराणी गाणी, किंवा धवला वगैरे पद्धतीचा एक प्रकार होता आहे, ते सुद्धा बोलायचे. आणि आमच्या आजीबाई समजा सगळे असायच्या. सर्व एक 10-12 माणसं शेतामध्ये एकाच्या असायच्या आणि ती मजाच वेगळी होती. बांधावरचं जेवण, एकत्र जेवण, प्रत्येका घरचं वेगवेगळं जेवण असायचं आणि ते जेवण एकदम रुचकर आणि चविष्ट लागायचे. कारण तर सगळ्यांच्या मदतीने आपण म्हणजे सोबत खात होतो ते, तर तेच खरं सुख होतं. आणि आता जे आलं आहे आपल्या शेतामध्ये 2 माणसं आणि बाहेर घरातली 2 माणसं आणि 2च माणसं आणि बाहेरची 2 माणसं मागवतो आपण. बाहेरची मागवतो माणसं, त्याला अर्थ नाही. शेतामध्ये एकदम शांत कामं असतं, आपण काम करून घेतो त्यांच्याकडनं. आणि अजिबात असं काही शेतसुद्धा रागवतो बिचारा, मूड पाडून बसतो आहे. कारण तर त्याला पण बिचारायला असं वाटतं की आपल्या घरातली माणसं जे पहिले जी शेती असायची तेव्हा किती आनंदाने शेती लावायची आणि किती 15-15 महिनाभर शेती लावणी करायची, पण अजिबात काही त्रास व्हायचा नाही. कारण तर मजा यायची शेतावर काम करायला. पण आता तसं, आता खूप वेगळं काम झालं आहे. आता तंत्रज्ञानाची शेती आलेली आहे त्यामुळे. आणि तुम्ही पाणी कमी झालेलं आहे. ह्या ओढ्यामध्ये खूप पाणी येत आहे, खूप सारा पाणी, आणि खूप इथून जाता येत नव्हतं, अशा प्रकारचं पाणी होतं. तर मंडळी, तर हे बघू शकता तुम्ही, हे माशांसाठी केलेलं आहे आमचं. आणि इथे खूप प्रकारचे मासे असे मिळायचे आम्हाला. आणि इथे माझ्या बाबांच्या जोडला मी यायचो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा बाबा होते, तेव्हा ते इथे कप्पी लावायचे, इथे वासे टाकून, आणि पद्धतशीर तिथे असं करायचो आम्ही. माशांसाठी जाळं करायचो. इथे तोंडे, मळकरी वगैरे असतात ते लावून त्याच्यामध्ये मासे पडायचे. चिंबोरीसुद्धा पडायची इकडे काळ्यावाल्या चिंबोरी असतात त्या पडायच्या. आणि खूप छान असं इथे मासे, कोळंबी वगैरे चढायची, छोटी छोटी कोळंबी आपण जे म्हणतो. आणि ती खायला एवढी चवदार लागते ना, एक नंबर. तर अशा प्रकारचे इथे मोठे करवले मासे वगैरे भेटायचे. डाकू मासे वगैरे असतात ना, ते मासे वगैरे इथे मिळायचे.
खूप छान पद्धतीने इथे करायचं. तुम्हाला दाखवेल माझ्या व्हिडिओमध्ये, जर कधी मला कुठे दिसलाच कशा प्रकारचे ते आखणी करतात माशांसाठी किंवा माशांसाठी जाळं टाकतात, नक्कीच तुम्हाला दाखवेल. आणि इथे छान प्रकारे असं आमचं हे सुद्धा आमचं शेत आहे, हे आम्ही लावले होतं. आणि या बांधावर खूप गवत होतं नंतर, तर इथे तणनाशक म्हणून एक औषध मिळतं, ते मारलं की गवत सगळं मरून जातं. कारण तिथं जाण्या येण्यासाठी रस्ता एकदम पद्धतशीर करावा लागतो. आणि हे सुद्धा आमचं शेत आहे, बघू शकता आम्ही लावलेलं आहे. ह्या शेतामध्ये खूप दगडी आहेत, पाहायला भरतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे आमचं शेत आणि तिकडे एक शेत आहे, ते 2 शेतं लावून झाले की आमचं जरा मन शांत होतं, कारण ते मन प्रसन्न होतं. आणि हे शेतामध्ये ना खूप असं काय बोलतात त्याला, दगडी आहेत, पाहायला खूप भरतात, कंटाळा येतो अक्षरशः लावताना. आणि हे बघा, हे आमचं सुद्धा शेत आहे एक, हे आम्ही लावलेलं आहे. पहिले आम्हाला असं वाटलं की आमचे ते खणलेलं जे हे होतं पेंडकी ती संपून जाईल की काय, आम्हाला हे शेत लावता नाही येणार. पण हे सुद्धा शेत आमचं लागलेलं आहे. छोटं छोटं आम्ही एक एक काडी लावून त्याला लावलेलं आहे. आणि ही शेतं नरम आहेत, पाहायला अजिबात त्रास होत नाही, बिंदास तुम्ही नाचू शकता इथे, अजिबात एकही दगड लागणार नाही तुम्हाला. अशा प्रकारचे शेत आहेत. आणि हे सुद्धा आमची एक नाडी बोलतो त्याला आम्ही, नावं ठेवलेली असतात शेतांना, प्रत्येकाच्या शेतकऱ्याची जी नावं असतात, असे नावं ठेवतो, या शेतावर चालत गेल्यात माणसा की त्या शेतावर गेल्यात. तर प्रत्येक शेताला असं नाव असतं. ते नाव सांगलं घरामध्ये की माणसं या शेतामध्ये आहेत, की माणसांना लगेच समजतं बाबा चला तिकडे जायचं डायरेक्ट, किंवा चहा वगैरे काही घेऊन यायचं असेल किंवा तर मंडळी कुठल्या शेतावरच माणसं आपली काम करतात. तर हे अशा प्रकारचं असतं शेतांची नावं. पाठीचा कोपरा किंवा हिस्सा नंबर 3 किंवा याची नाडी, अशा प्रकारचं काही सांगू शकतो आपण, किंवा आखार, असं असं आपण प्रत्येक शेताला नाव देतो. आता हा आमचा पाठीचा कोपरा आहे, पाठीचा हिस्सा वरचा भाग, डोलका अशी नावं असतात, आखार, कुमसरी, अशा प्रकारची प्रत्येक शेताला नावं आहेत. हे मंडळी हे बघा, हे सुद्धा शेत आम्ही लावलं होतं. आता गवत यायला तयार झालं, त्याच्यामध्ये गवताला मेन म्हणजे गोष्ट, गवत काम खूप त्रास देतो. मध्ये मध्ये ते गवत दिसते तुम्हाला, ह्याच्यामध्ये भात होत नाही. आणि आपण जो खत मारतो त्याला अर्थ राहत नाही, कारण जास्त मोठं गवत होतं भातापेक्षा. आणि हे शेत आम्ही लावलं होतं. आणि सर्वांची शेती लावून झालेली आहे मला असं वाटतं, प्रत्येकाची. कुठे कुठे थोडं थोडं राहिलं असेल कोणाचं, कारण तर काही काहींनी शेवटला सुरुवात केली होती, लास्टला 4-4 दिवस लेट सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांचं काही काहींचं राहिलं असेल. तर खूप आनंद वाटत आहे आता की शेती आमची लावणी झालेली आहे. मेन गोष्ट लावणीचाच आहे, लावणीचा प्रकार खूप हार्ड जातो प्रत्येक शेतकऱ्याला. ज्यांची थोडी त्यांना काही वाटत नाही, पण ज्यांचं जास्त आहे त्यांना असं वाटतं. आणि हे बघा, हे पेंडके राहिलेले आहेत लावायचं, हे बघा, हे लावायचं म्हणजे यांचं शेती अजून लावायचे बाकी आहे मला असं वाटतं. आणि खरंच मंडळी, जे लावलं होतं, जे पेरलं होतं, त्यानंतर आम्ही लावणी केली, एकदम पद्धतशीररित्या लावणी झालेली आहे. आणि इथे बाहेरचे निलगाय वगैरे असतात, ते खूप त्रास देतात, ते भात शेती खातात. हे लावलेलं जे आवण आपण बोलतो, हे अशा प्रकारचं खातात. त्यासाठी हे बघा आम्ही हे लावलं आहे, जेणेकरून इथे कोणतरी नीलगाय किंवा कोणी येऊ शकत नाही, येऊ नये म्हणून. इथे आम्ही शर्ट असतो आपल्या घरातला जुना पुराणा, त्याला आम्ही असे काठीला टाकतो आणि असं माणसासारखं बनवतो, एक कटपुतल्यासारखा, काड्या वगैरे लावून, जेणेकरून जो निलगाय वगैरे बाहेरचे असते त्यांना असं वाटलं पाहिजे की ते कोणतरी माणूस आहे, आपण तिकडे जाऊ नये, मग ते येत नाही आणि खात नाही इकडे. खरंच शेतीची कामं खूप अवघड असतात. जर जास्त ज्याच्या घरामध्ये माणसं असतात, एक 4-5 माणसं असली ना घरामध्ये, शेती एकदम लावायला किंवा कुठल्याही कामाला वेळ लागत नाही आणि पटापट कामं होतं. घरामध्ये 4-5 माणसं पाहिजे, की शेतीची कामं त्यांना चांगल्या प्रकारे येतात. कारण तर सध्या 2 माणसांचं काम नाही शेतीचं, 2 माणसं किती काम करतात, अख्खा दिवस जातो तरी एक शेत लागत नाही. अशा प्रकारचे शेतीमध्ये कंटाळते, 2 माणसं किती काम करतात, काहीच काम होत नाही. एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसतात माणसं. कारण तर त्यांना पण वाटतं ना की सगळ्यांचं होतं आहे, आपलं पण पटापट झालं पाहिजे. घरामध्ये 5 माणसं तरी पाहिजेत, जेणेकरून आपल्या शेती किती पण असू दे शेती,
तरी एक 4-5 दिवसात उरकून जाते. तर आता ती पहिल्यासारखी राहिली ना, सगळे मुंबईला किंवा कुठे कामानिमित्त बाहेर जाऊन राहतात आणि शेताकडे कोणी येत नाही. हल्लीचा जो आता टायमिंग चालू आहे, काळ चालू आहे, त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता प्रत्येकजण पैशाच्या मागे लागले. शेतीच्या मागे कोणी नाही, शेतीसाठी कोणी येत नाही. त्यांना जेव्हा खाण्याची वेळ येते तेव्हा शेती कळते की आपण शेतीसाठी जायला पाहिजे होतं. त्यानंतर तांदूळसुद्धा खूप महाग झाले आहेत. 70 रुपये किलो, 80 रुपये किलो अशा प्रकारचे तांदूळ आहेत. आणि खरंच मंडळी, शेती जर पिकवली तर खूप अशा प्रकारचं तुम्ही वर्षभर बसून खाऊ शकता. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विकत धान्य आणावं लागणार नाही. जर तुम्ही आलेच नाही तर तुम्हाला खरंच खूप त्रास सहन करावा लागेल. कारण तुमच्याकडे पैसा आपण किती कमवतो आणि तिथलं किती राहतं हे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक बाहेरचा माणूस राहतो, किती तडजोडीने त्याचा EMI वगैरे असतात आणि सगळ्या गोष्टी तो भरता त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक 5 रुपयेसुद्धा बाहेर जमा करायला मिळत नाही. पगारच तेवढा असतो. असून जरी 50,000 40,000 पगार असला तरी त्याला घर भाडं असतं किंवा त्याचं मुलांचं शिक्षण, सगळ्या गोष्टी बघता EMI वगैरे असतात. तर त्यामुळे त्याचा पूर्ण पगार त्याच्यामध्ये जात असतो. आणि शेतीसाठी जर तुम्ही आलात 4-5 दिवस, घरातली माणसंसुद्धा खुश होतात. बाहेरची मंडळी जी असते त्यांनी खरंच यावं. कारण जर आपल्याला सगळ्याच गोष्टी बाहेरून विकत नाही घेऊ शकत आपण. तुम्ही बाहेर राहता तर तुम्हाला पाणी, तुमचं घर भाडं, तुमचं मेडिकल, सगळ्या गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागतात. जर तुम्हाला राशनसुद्धा विकत घ्यावं लागलं तर मग तुमच्या घरी गावी जी शेती आहे ती काय फायदा आहे तुमचा? त्यासाठी तुम्हाला काय अर्थ आहे? हे आपल्या स्वतःचं आहे, हक्काचं असतं. तर तुम्ही 4 दिवस लावणीला आणि 4 दिवस जर सराईला, जर कापणीला मदत केली तर तुम्हाला नक्की वर्षभरचं धान्य इथे मिळेल. पण मंडळी विचार केला पाहिजे. जे शिकलेले शिवरलेले वर्ग हे एक 4-5 दिवस तुम्हाला कुठेही लिव्ह मिळतात, कुठल्याही कामावर तुम्ही त्याचं हे करू शकता, सुट्टी टाकून इथं शेती करायला येऊ शकता. पण नक्कीच मंडळी विचार करायला पाहिजे. जे यंग तरुण आहेत, नवतरुण जे असतात, त्यांनी विचार केला पाहिजे काय बायका पोरं घेऊन गावाकडे 4-5 दिवस एक आनंद म्हणून इकडे यावं, एन्जॉयसाठी. जसं आपण फिरायला जातो बाहेर 4-5 दिवस, त्याप्रकारे आपण इकडे सुद्धा शेतीसाठी 4-5 दिवस आपण विकेंडला आलो, ह्या प्रकारे तुम्ही योजना करू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे सर्वांनी लास्टपर्यंत, एंडपर्यंत बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट सर्वांना.